आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। उल्हासनगर 4 महादेवनगर येथे जय तुळजाभवानी आराधी मित्रमंडळ तर्फे नवदुर्गेचे फटाके फोडून वाजत गाजत हर्षोल्लासात आगमन करण्यात आले। नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून मोठ्या उत्साहात भक्तांच्या गर्दीने नवदुर्गाचे आगमन झाले। यंदा मुसळधार पाऊस असल्याने पावसाची रिपरिप सुरू असूनही रसिकांचा उत्साह टेकून होता आणि कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आता 22 सप्टेंबर रोजी उल्हासनगर 4 महादेवनगर येथील जय तुळजाभवानी आराधी मंडळातर्फे नवदुर्गांचे हर्षोल्लासात स्थापन करण्यात आलं। मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानी देवी ही कुलदेवता आहे। देवी भवानीने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली। नमस्कार, मी आकाश कारकर। आमच्या इथं नवरात्री उत्सव हा सरक 1986 पासून म्हणजे आज 1986 पासून म्हणजे आज 42 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आमच्या मंडळाचे नाव जय तुळजाभवानी आराधी मित्रमंडळ। जय तुळजाभवानी आराधी मंडळ हे आम्ही गेल्या 42 वर्ष साजरा करत आहे। अशाच धूमधडाक्यात म्हणजे आमची ही तिसरी पिढी, ही पहिली पिढी, नंतर या दुसरी पिढी आमची ही आलेली, नंतर आम्ही तिसरी पिढी सलग तिसऱ्या पिढीपासून म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत आम्ही हा सण साजरा केलेला आहे। यात उत्साहाने, यात जल्लोषाने, यात म्हणजे आराधी म्हणजे आमच्या सोलापूरचं जे पारंपरिक जे बोलतात पारंपरिक सोलापूरचं हलकी वादळ म्हणा, हे म्हणा, आरती म्हणा, हे सगळं आमचं पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। म्हणजे इकडं कशाचीही म्हणजे असं वाटतच नाही की हे आमच्या शहरा भागाचं आहे, हे असं वाटतं की गावाकडलं तुळजापूर, धाराशिव इकडल्यासारखी परंपरा आम्ही इकडं साजरा करतो। म्हणजे कुणालाही जाणवत नाही की हे शहर आहे, फक्त असं वाटतं की हा आम्ही कुठं गावाकडले आहे हो, कुठलं आहे। म्हणजे आराधी मंडळ पूर्ण जुनी गाणी हे म्हणा ते म्हणा सगळं आम्ही पहिल्यापासून आहे तसं करत आलेलो आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।